अनुदान वाटपात वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शेतकरी संघटनेकडून लढा उभारण्यात आला। दरम्यान शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते। या उपोषणादरम्यानच काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले। हे आंदोलन तीव्र झाल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले। मात्र प्रशासनाने लेखी दिलेल्या आश्वासनानुसार कुठलीही कारवाई न झाल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहे। या संदर्भात शेतकऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे। तर पुन्हा हे आंदोलन पेटणार असल्याचे चित्र सध्या समोर आले असून या निवेदनात शेतकरी संघटनेकडून येणाऱ्या 15 तारखेला नागमठाण येथे जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये प्रमाणे मका, कापूस, सोयाबीन या पिकांना अनुदान मिळाले। मात्र वैजापूर तालुक्यातील शेतकरी काय पाकिस्तानमधून आले आहे का? त्यांना हेक्टरी 6,500 प्रमाणेच अनुदान मिळाले। हा अन्याय आता शेतकरी संघटना सहन करणार नाही। येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर हजारो शेतकऱ्यांसह नागमठाण येथे गोदावरी नदी पात्रात आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील तांबे यांनी दिला आहे। दरम्यान या निवेदनाची एक प्रत ही वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे व नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनाही देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात प्रशासनाकडून जर या प्रकरणात तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आयुक्तांना तुम्ही निवेदन दिलंय, काय मागणी केली? माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आज निवेदनाद्वारे शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने जे शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते, त्या उपोषणावेळी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी जे लेखी आश्वासन दिलं होतं त्या लेखी आश्वासनाप्रमाणे प्रशासनाने कुठलीही कारवाई नाही केली। त्यांची आम्ही 21 तारखेला उपोषण सुटलं होतं। आज 26 तारीख आहे। 1 महिना वेळ दिला का याच्यातून काहीतरी सामंजस्याचा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त अनुदान कसं भेटेल याच्यावर महसूल कृषी प्रशासन काहीतरी मार्ग काढेल, परंतु कुठलाही मार्ग दिसत नसल्यामुळे आम्ही वैजापूर तालुका शेतकरी संघटना व वैजापूर तालुक्यातील शेतकरी सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रमुख लोक यांनी आज नागमठाण गोदावरी पात्रावर जे सामूहिक जलसमाधी आंदोलन करायचे त्या संदर्भाचं निवेदन दिलं आणि आमच्या ज्या अन्याय झालेला आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याला जे कमी अनुदान भेटलेलं आहे त्याबाबतचं सविस्तर निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्यामध्ये प्रशासनाने दिलेलं लेखी दिलेलं आहे, आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे, ते विभागीय आयुक्त यांना आम्ही सादर केलं आणि याच्यावर जर कारवाई 15 जानेवारीपर्यंत महसूल आणि कृषी प्रशासनाने याच्यावर समाधानकारक कारवाई आणि शेतकऱ्याला जर न्याय नाही दिला तर नागमठाण गोदावरी नदीच्या पात्रामध्ये शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन 15 जानेवारी रोजी करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आला। आणखी या संदर्भात कोणाकोणाला तुम्ही निवेदन देणार आहात? या संदर्भातले निवेदन माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचबरोबर संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, त्याचबरोबर वैजापूर तालुक्याचे प्रथम नागरिक सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती देणार आहे। त्याचबरोबर वैजापूर तालुक्यात विविध पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे वैजापूरचे नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दिनेश परदेशी असे सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्याला आम्ही याच्यात निवेदन देणार आहे। आणि हा जो अन्याय झालेला आहे 200 कोटी रुपयाची जी फसवणूक झालेली आहे याच्या विरोधात सर्व सरपंच, त्यांचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचं संचालक मंडळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सेवाभावी संस्था, विविध संघटना, त्या जातीच्या असो, पंथाच्या असो, धर्माच्या असो, एकच जात पंथ आणि तो म्हणजे शेतकरी। शेतकरी संघटना सर्वांना सोबत घेऊन जर समजा 15 तारखेपर्यंत आमच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्या नाही तर
नागमठाण येथे जलसमाधी आंदोलनावर शेतकरी संघटना ठाम आहे.